नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अजूनपर्यंत तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी आलेला नाही. परंतु या ठिकाणी मोठी अपडेट समोर आलेली असून तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता दोन्हीही एकत्र येण्याची शक्यता या ठिकाणी संभावना आहे. चला तर या ठिकाणी अपडेट काय आहे हे या ठिकाणी पाहूया. आणि जर का चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याची त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. या ठिकाणी अपडेट पाहता की तुम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3,000 जमा होणार. हप्त्याची संभाव्य तारीख आली समोर. अशा प्रकारे या ठिकाणी अपडेट दिलेली असून थोडक्यात या ठिकाणी अपडेट वाचण्याचे प्रयत्न करूया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट. मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यांतर खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये तुम्हाला मे महिन्याच्या एक तर शेवटी किंवा मधामध्ये म्हणजे 15 ते 20 किंवा 25 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवलेली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपयाचा लाभ जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. आर्थिक वर्ष अखेर ई-के-वाय-सी आणि ई-के-वाय-सीच्या प्रक्रियेत तांत्रिक गुंतागुंतीमुळे हे विलंब झालेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे हप्ते न येण्याचे कारण म्हणजे ज्या ई-के-वाय-सीमुळे प्रॉब्लेम निर्माण झालेल्या आहेत, त्या कारणास्तव हे हप्ते या ठिकाणी लेट झालेले आहेत, असे या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं मतलब म्हणजे ई-के-वाय-सी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या माध्यमात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान ई-के-वाय-सी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 45 लाख लाभार्थी कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात अपडेट सांगितलेली असून ई-के-वाय-सीच्या तांत्रिक कारणामुळे मार्च आणि एप्रिलचे हप्ते या ठिकाणी तुम्हाला लेट झाले आहे. त्यामुळे आता तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची संभावना या ठिकाणी दर्शवलेली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही जमा न झाल्याची चिंता व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल दोन्ही या महिन्याचे 2 हप्ते एकत्र कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट आहे. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात 2 महिन्याचे लाभ एकत्र जमा होईल, असे सांगण्यात आले आहे. मार्च आणि एप्रिलचे दोन्ही एकत्र हप्ते येण्याची शक्यता मेच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येण्याची या ठिकाणी शक्यता दिलेली आहे. अशा प्रकारे हा महत्त्वाचा अपडेट असून या ठिकाणी काही प्रॉब्लेम तुम्हाला असेल ई-के-वाय-सीबद्दल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहूया की आपण दुसरी अपडेट. ज्याही महिलांचे बऱ्याच 4-5 महिन्यापासून हप्ते बंद झालेले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की त्यांच्यासाठी सुद्धा आता ज्यांनी के-वाय-सी केलेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. कारण की आता के-वाय-सी करण्यास एक पुन्हा संधी या ठिकाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ज्याही लाडक्या बहिणींनी तांत्रिक कारणामुळे के-वाय-सी केली नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. आणि के-वाय-सी करण्याची मुदत ही 31 मार्च होती. कारण की ज्यांची के-वाय-सी चुकली होती त्यांचीच फक्त या ठिकाणी के-वाय-सी होत होती. अदर महिलांची के-वाय-सी होत नव्हती. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती के-वाय-सी करण्याची मुदतवाढ देण्याची संभावना या ठिकाणी दिलेली आहे. तर व्हिडिओमध्ये काय पाहूया आपण नोटिफिकेशनमध्ये म्हणजे अपडेट काय या ठिकाणी पाहूया. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. ई-के-वाय-सीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता. सरकारचा मोठा निर्णय. अशा प्रकारे या ठिकाणी अपडेट असून अपडेट या ठिकाणी आपण थोडक्यात वाचण्याचे प्रयत्न करूया. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. दरम्यान ई-के-वाय-सीसाठी अजून एक संधी मिळावी शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अपडेट दिलेले असून लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यासोबतच ई-के-वाय-सी दुरुस्ती देखील न केलेल्या महिलांना
लाभ मिळत नाही आहे. दरम्यान सोलापुरातील जवळपास 1,00,000 महिलांना ई-के-वाय-सी केली नाही. त्यामुळे पात्र असताना या महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्याही महिलांनी ई-के-वाय-सी केली नाही, म्हणजे तांत्रिक कारणामुळे त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही आहे आणि पात्र असूनसुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या कारणास्तव एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची बैठक या ठिकाणी होत आहे महिला आणि बालविकास यांच्या डिपार्टमेंटमार्फत. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एक अपडेट आहे की 1,00,000 महिलांनी या ठिकाणी ई-के-वाय-सी केली नाही. म्हणजे ह्या महिला पात्र असूनसुद्धा या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे त्यांनी के-वाय-सी केली नसल्यामुळे यांना हा लाभ मिळत नाही. त्यामुळे पात्र असताना या महिलांना लाभ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कायमचा बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. अशा महिलांना या ठिकाणी पुन्हा एकदा संधी देण्याची, त्यामुळे महिलांना जिल्ह्याच्या बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. अशा प्रकारे अर्ज केलेला आहे की त्यांनी के-वाय-सी करण्यास एक संधी द्यावी. म्हणजे के-वाय-सी करण्यास मुदतवाढ मागणी केली आहे. एक संधी मिळावी असे सांगण्यात आले आहे. परंतु अजूनही त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु आता या ठिकाणी 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालविकास आयुक्तासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 15 किंवा 16 मे रोजी महिला व बालविकास आयुक्त डिपार्टमेंटमार्फत एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचं सुद्धा या ठिकाणी वितरण होणार आहे. ही बैठक झाल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे येण्याची शक्यता आहे आणि ज्याही महिलांचे 5-6 महिन्यापासून पैसे रडखडलेले आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. कारण की पुन्हा ई-के-वाय-सी करण्यासाठी पोर्टल या ठिकाणी चालू करण्याची शक्यता आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी चुकीची माहिती दिली होती, त्यांच्या दुरुस्तीसाठी एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. म्हणजे 31 एप्रिलपर्यंत ही ई-के-वाय-सीची शेवटची तारीख होती. परंतु ज्यांची के-वाय-सी चुकली त्यांचीच फक्त या ठिकाणी के-वाय-सी होत होती. परंतु आता या ठिकाणी ज्या महिलांनी अजूनपर्यंत के-वाय-सी केली नव्हती त्यांनासुद्धा या ठिकाणी के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाहत आहे की ज्या महिलांची के-वाय-सी बाकी आहे त्यांना आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी यासाठी अर्ज केले आहे. आम्ही पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही मागणी केली जात आहे, असे अविनाश मगर, सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी ही अपडेट टाकलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्याही महिलांची के-वाय-सी राहिलेली होती त्यांच्यासाठी के-वाय-सी करण्यास मुदतवाढ मिळणार आहे आणि ज्याही महिलांचे 4-5 महिन्यापासून हप्ते रडखडलेले आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी के-वाय-सी करून सर्व हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. आणि मार्च आणि ज्या पात्र महिला ज्यांनी के-वाय-सी केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ असून म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा मार्च आणि एप्रिलचे हप्ते 3,000 रुपये एकत्र या ठिकाणी येणार आहे. 15 आणि 16 मेला या ठिकाणी महिला आणि बालविकासची बैठक होणार आहे. त्या बैठक झाल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. सो लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये येणार आहे. आणि तुम्हाला कुठल्या महिन्यापासून पैसे आले नाहीत ते तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचे सोल्युशनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.